S4 आहे आपला S4. हाच आहे. मिळाला. मामी इकडे इकडे मिळाला बघ. आले मिळाला. बरा झाला बाई, लवकर मिळाला. जावई बापू आता लय मज्जा येणार आहे हो ना. आमच्या गावी गणपती म्हणजे एकदम सोहळा हो, जोरदार साजरा करतात ना. आणि तुम्ही येताय म्हणजे आता लोकांना तुम्हाला कुठं ठेवून कुठं नाही असं होणार आहे. म्हणजे बाप्पापेक्षा जास्त खातिरदारी तुमचीच होणार आहे. काय सांगताय? पण बाप्पाच्या जागी माझं विसर्जन करणार नाहीत ना. जावई बापू तुमच्या विनोदाला ना गुलाल लावून गल्लीभर फिरवला पाहिजे. ते पण 1.5 दिवस फिरवला पाहिजे. नाही मामी मी तुम्ही असले विनोद करू नका. आमच्या गावातली माणसं लय तिरसट आहेत. नाही तर काय तुम्हाला ताशावर बसवतील. आणि ते पण साधा नाही, असा उलटा बसवतील. आणि टुप एवढाच आवाज येईल. तुम्ही असे विनोद पण जावई बापू तुम्ही ना माझे लाडके जावई बापू आहेत. मला लय मज्जा येणार आहे. एक नंबर. आणि आमच्या गावात हे पोरी आमच्या गावाला जावयाला मान म्हणजे जावई बापू कसलाही असला तरी मरणाचा मान. कसं असला म्हणजे मी का वाईट आहे का? नाही हो तसं कुठं बोलले मी. असं कुठं असं तोंडावर बोलीन काय वाईट? अच्छा म्हणजे मागून बोलाल नाही. तुम्ही ना जावई बापू असा शब्दाचा अर्थ कुठं घेता हो? म्हणजे मनात असलं तरी असं मागून बोलणार आहे काय मी? अच्छा यांच्या मनात हायच मला वाईट बोलत. मामी अरे नाही गौऱ्या, अरे असं कसं बोलू शकतात यार? उगाच चिडचिड करतोयस मामीवर. चिडचिड नाही करत आहे का? डोकं शांत कर, जा थंड पाणी घेऊन ये जा. बर हाय अजून काय आणायचं दुसरं? गौऱ्या विचारलं का जस्ट? जावा तुम्ही ना लय आणतो चांगला घेतलाय. मामा तू एक मिनिट. अरे गौऱ्या. अरे माझा साबा नाही रे भाचा. इकडे कुठं? अरे मामा तू मुंबईत कधी आला ते सांग पहिला मला. तू मुंबईत कधी आला? अरे 4-5 दिवस झाले. माझं एक काम होतं ना माझं. तर कामाच्या व्यापात 4-5 दिवस कसे गेले कळलं नाही रे. म्हणून तुझ्याकडे यायला मिळालं नाही मला. अच्छा झाली का कामं सगळी झाली? अरे कसलं काय मंत्रालयात काम होतं ना. तर मागच्या टायमाला आलो तू बघ. तेव्हा मी सही घेऊन गेलो. गावाला पोहोचेपर्यंत मंत्रालयातली माणसं बदलली रे. परत यावं लागलं. काय सांगतो? आणि माझा कागद पुढे जात नाही रे. आता ओळख नाही ना माझी. पण ते होईल ते मोरते. तू इथं कसा काय? मी गावाला चाललोय गणपतीला. अरे वा. अरे मला भाचा वा. अरे एवढे वर्ष तुझ्या मागे लागलोय पण आज तुला सद्बुद्धी सुचली. वा मला बरं वाटलं. माझा भाचा गणपतीसाठी माझ्या गावी येणार आहे. वा सुन भाई कुठे आहे ना इकडे? प्रिया मामा. अरे मामा बघ चेहऱ्यावर आनंद बघ. असू दे पाय नको पुढे आता. यशस्वी भो. बरं वाटलं पण खरंच बरं वाटलं. तुम्ही दोघं येता मला एवढा आनंद झाला. बाप रे बाप. काय मामा? अरे ह्याला पण घेताय? होय. वा नाही तुला खरं सांगतो ह्याला बघितलं ना की मला बरं वाटतं. बरं वाटतं सोन्या. खूप बरं वाटतं. बरं झालं ह्याला घेतलात. मामाच्या गणपतीला उंदीर भेटला. 4 दिवस ह्याला उंदीरून उभा करूया. काय मजा असं बोलू मामा. एक मिनिट मामा तू 1 मिनिट. हा उंदीर इथं आहे म्हणजे नागिन पण इथं असणार आहे. मामा अरे वा. आज जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वरती लावले वाटतं. काय बोलशील रे मामा? म्हणजे काय बोलशील तू? मामी गौऱ्या याला सांग. काय? गौऱ्या ह्याला सांग म्हणजे काय? गौऱ्या ह्याला काय सांगणार? गौऱ्या हिला सांगेल. ह्याला काय सांगणार?
ऐकून घेत मी. आज नाही आले आला मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही. ए काय इथं काय करते? नाही ही इथं काय करते? तू इथं काय करतोय? माझा सोड. मी काय आधी विचारलं ही इथं काय करते? काय करते इथे ही? मी माझ्या जाव्याबरोबर गणपतीला गावी जाते. काय संबंध मामा? काय संबंध? ऐक नाही. नाही बघ मला काय सणासुदी वाद नाही घालायचे, पण हिचा काय संबंध? तुला आधी सांगतोय, बजावून ठेवतोय, सणासुदी गणपतीसाठी हिला माझ्या गावात आणायची नाही. तुझ्या गावाला कोण येतंय रे? मग मी माझ्या गावाला जाणार आहे या सगळ्यांना घेऊन गणपतीला. काय 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 बोलीस तू? या सगळ्यांना घेऊन तुझ्या गावाला जाणार आहेस? मामा तू हिच्या गावाला जाणार आहेस का? मामाला गाव नाही? हाय ना. मामाला गाव नाही? हाय ना, मामाला गाव आहे. मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? हाय ना, मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? मामाच्या गावाला जाऊया. मामीच्या गावाला जायलाय? मामाच्या गावाला जाऊया आहे का नाही? मामीच्या गावाला जाऊया. चारोळी तरी कुठलेला नाही का? चारोळी मामाची बायको सुगरण असं पण आहे गाण्यात. तुला हाय बायको बिन लग्नाच्या? काय बोली ती? काय बोली पण ती? बरं मामा, ते खरं आहे ते खरं नाही यार. काय आता तू लग्न केलं नाही म्हणून ती बोली ना बिन लग्नाचा. सोड नाही यार मामा. वा 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 गौरव वा. म्हणजे आज मामाचं लग्न झालं म्हणून मामा छोटा झाला आणि मामीचं लग्न झालं म्हणून मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. मग मोठ्या मामीला तिच्या नवऱ्याने टाकला का? सोडून का गेला? गौऱ्या ह्या अति झालाय. या काय बोलला हा? या अति झाला. नाही एकदम अति नाही. बरोबर मुद्द्यावर आहे मी. तिकडे येऊन तर बघ. बोलायचं आता आम्ही विचारतो. ए बाबू मला सांग, तुझा बाप कसा दिसतो माहिती तुला? नाही. बिचारा साप कसा दिसतो माहितीये? हा तसा दिसतो तुझा बाप. तू बघितलायस माझ्या नवऱ्याला? म्हणजे काय? एवढ्या मोठ्या वारुळाच्या प्रेमात पडला म्हणजे सापच असणार तो. लक्षात ठेव, तू जर या मामाचा भाचा असशील तर माझ्या गणपतीला येशील. मी काय सुचवते की आम्ही 2 दिवस मामीच्या गावी जातो आणि मग 2 दिवस तुमच्या गावी येतो. झाला त्यापेक्षा मी काय सांगतो ऐक, पहिले 2 दिवस माझ्याकडे आहे, मग कुठे जायचं तिकडे जा. कशाला? पहिले 2 दिवस माझ्याकडे या, नंतर कुणाकडे जायचं त्याच्याकडे जावा. हो भाऊजी चला तुम्ही आमच्या गावी चला. 1 नंबर गाव आहे आमचं. ते गाणं आहे ना, गोमू माहेरला जाते व नाकवा, ते आपल्या इथे शूट झालंय. तुम्हाला दाखवतो चला. मामा आहे कुठलं गाणं? गोमू माहेरला जाते व नाकवा. ह्याला माझ्यासमोर फक्त 5 मिनिटांसाठी वाकवा. 5 मिनिटं उच्च घालतो ना. त्या गाणं शूटिंग आमच्या गावात झालेलं आहे. आमच्या गावात झाले ते. खोटा काय बोलतोस? हो तुम्ही खोटं बोलताय. ती नदी आहे ना ती आमच्या गावी आहे. मी पोहायचो तिथे. खोटारड्या. चला तुम्ही आपण पोहूया. इकडे नको. ऐक मी प्रेमा चाललाय. ऐक एक तर तू खोटं बोलू नकोस. हिम गौरीच्या 7व्या बुटक्या. हे बघ हिम गौरी भडाकली बघ. मी जरा सांगितलं खोटं बोलू नको. आणि दुसरी गोष्ट, तुला पोहायचं असेल माझ्याकडे काही दिवस राहा. मी वाटाने भिजत घालतो तेव्हा तुला त्याच्यात ठेवत जाईल. त्याला हात लावून दाखव. तुझ्या वाटाने असे कुकर मध्ये टाकीन, 4 शिट्ट्या काढीन आणि परत मिक्सरला लावी. तुला बोललो तुम्ही त्याला कशाला बोलतोय? बाई म्हणून मी दुर्लक्ष करतो आजपर्यंत. म्हणून असा सुका राहिलायस. दुर्लक्ष करतो म्हणून मी कमजोर नाही. लोकांना दाखवून द्या कमजोर नाही असता. तू वार्ता करू नको माझ्याशी. लक्षात ठेव. मर्यादा पाळ. तू बाई मर्यादा पाळ. तू सांगणार आहेस मला? म्हणजे पुरुष म्हणून ऐकून घेतोय तर का पिजवायला लागलाय? 2 मिनिटं प्लीज प्लीज तुम्ही भांडण थांबवा. सतत काय रे भांडत असता? तुमच्या दोघांबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायचं असतं सगळं, पण नाही तुम्हाला भांडायचंच असतं. मामा ऐका माझं. तुम्हाला तुमचा भाचा तुमच्या जवळ असावं असं वाटतं ना, म्हणजे काय? तसं माझ्या मामीलाही वाटतं ना की मी तिच्या जवळ असावं. आणि मामी, तू माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेस तितकेच गौरवचे मामाही महत्वाचे आहेत. हा प्लीज तुम्ही नका ना भांडू. नाहीतर राहा असेच भांडत राहा. एकमेकांना काय बोलायचं ते बोला. कुठल्याच गावाला नको जाऊया. आपण मुंबईतच थांबूया. गौरव नाही बेटा, तू नको रडती. एवढं पण वाईट स्किट झालेलं नाही की रडायला पाहिजे. काय काय हसताना दिसतेस माहिती आहे सुनबाई. वा हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नको. हा आम्ही आजपासून नाही भांडणार. नक्की. अरे नक्की म्हणजे नक्की.
खरंच आहे, तू बरोबर बोललीस. तू आपण कुटुंब म्हणून आहे ना प्रत्येक गोष्टीत एकत्र राहायला पाहिजे रे. आपण विसरलोय. आपण ते सोशल नेटवर्किंगच्या मॅटरमध्ये ना फॅमिली नेटवर्किंग विसरलोय. खरं सांगतो, मनापासून सांगतो, तू माझे डोळे उघडलेस. रे बा मामी दत्तू, आपण ना माझ्या गावी जाऊया. हां सॉरी, आपण माझ्या गावी जाऊया किंवा तुमच्या गावी जाऊया, पण भांडूया नको. सणासुदी आपण सगळे एकत्र राहूया. हा, माझ्या गणपतीला ना मला एक चांगली थीम सुचली. स्वच्छ भारत. क्या बात आहे मामा. असला देखावा करू तुला सांगतो. चलचित्र जिवंत देखावा. मामीला ना तिकडे अशी आ करून उभी करूया आणि हातात पाठी देऊया, माझा खाऊ मला द्या. आणि याला टिश्यू पेपर म्हणून तिथे चुरून ठेवूया. यांना जाणार प्रत्येक त्याच्यात टाकेल. त्याच्यापेक्षा तुम्हाला तिथे खा म्हणून उभा करू आणि बाजूला पायावर केलेला कुत्रा लावू. बघा ये तुला ये, तुला खांब पण दाखवतो आणि पाय पण दाखवतो. वाह, कमाल झाला श्रमेश पुढे. मजा आली, मजा आली. कडक झाला, कडक झाला. कमाल झाला, कडक झाला, कडक झाला. प्रिया भारी केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बसा बसा बस 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 बसा बसा. भारी झालं नाही. बसा तिकडे जाऊन बसा. ए निल्या, स्टेजचे माईक बंद कर रे. सर या ना. हा, तिकडे बस, तिकडे खाली बस. काय खायला वगैरे हवंय? खायला वगैरे भूक लागली. चहा मिळाला मस्त कडक चहा. अजून काय? समोसे मिळून सांग बाळू मामासने घेऊन येतील ती. आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड, तर अजून मजा येईल. पेप्सी पाहिजे, पेप्सी पाहिजे. ती चुपायची. हा, चुपायची पाहिजे. का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुमचं? हा काय चांगलं झालं की. हा चांगला प्रयोग होता सावत्या. मला वाटलं असं. म्हणजे तुला वाटलं? तू कोण आहेस वाटणारा? अत्यंत फालतू प्रयोग झालाय, फालतू दळभद्री प्रयोग. चुका काढायला मी 2 चुका लिहिल्या, नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे. पोटावर मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते. कळलं का? किती घाण केलात रे तुम्ही, किती घाण केलत. आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत. बाबा सरंभळकर येणार आहेत आज. कोण आहेत? कोण आहेत ते माहिती आहे? नाही. अरे थोर समीक्षक आहेत ते, इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत. जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा. कळलं का? बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना, तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत. आणि तुम्ही आज माती खाल्लीत. हा, मस्त, छान करा अजून. सर तुम्ही एवढं भडकलात, काय चुकलंय सर आमचं? ओ माय गॉड. ये बस सांगतो. ये बस. बसतोय, चल तिकडे. बसतोस मी सांगितल्यावर. बस तिकडे, नको बसूस. तिकडे माती खाल्ली आहेस तू. बाजूला हो, तिकडे बस, तिकडे. काय असतं तुझा रोल? काय असतो रे? काय करतोस तू सीन मध्ये? काय करतोस सांग. कश उभा राहून? कोण जज आहे मी? हा, सुप्रीम जज आहे मी. बस मान देतोय. कोण 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 असतोस तू? सांग ना, काय करतोस तू? केळं खातो सर. केळं खातोस तू सीन मध्ये? घरातल्यांनी कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या? हा, कसं कुठे गेलं ते? कसं केळं खातोस तू? असं हे असं अख्खं ओपन करतोस आणि हे असं इथे लटकळ. असं काय? कोण आहे? माकडं बरी रे तुझ्यापेक्षा. असं कोण केळं खात? मूर्ख कुठला. काय काय काय, एक मिनिट. तू कोण आहेस? कोण आहेस तू नाटकात? सांग मला. प्रधान. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना. मग प्रधान असतो. मारेन. आणि तुझा हा बालनाट्य थांबवा. कुठला प्रधान असतोस ना तू? हा, मग हे असं असं खाशील. हे प्रधान असं खातात. आणि एकच एंट्री आहे ना तुझी. 2दा कशाला घेतलीस? पहिल्या अंकात का आलास तू? दुसऱ्या अंकात आहे ना.
सर मी विंगेत तयार होतो, मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर. अरे त्या विराजचं नका. विराज विराज सर. विराज कुठे कुठे विराज? सर तो घरी गेला, त्याचा घसा सुजलाय. घसा सुजलाय त्याचं का ऐकता तुम्ही? मला कळत नाही यार तुमचं. तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने? काय घेतलीस? मोबाईल घेऊन सेल्फी काढत आलास तू? हा असा आलास तू विंगेत ना का? ऍक्च्युली काय झालं सर, स्मगलिंग करतोय का आपण? मोठ्यानी बोल. ऍक्च्युली काय झालं सर, आगाऊपणा करतोस? नाही सर. सर खरंच ऍक्च्युली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो तर सर लाईट येत नव्हता म्हणून 2 पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर. कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत. हा हॅलो. एक लाईट वाला ये कोण आहे हा? कोण आहे सर? लाईटमन. मलाच काय सांगतो, डिरेक्टर आहे मी, मला माहिती आहे तो कोण आहे. लाईटमन आहे मी. अरे दत्तू इथे इथे हा एक मूर्ख तो एक मोबाईल घेऊन बाहेर आला, त्याच्यावर तू लाईट दिलास? हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर. अरे पैशाचं दत्तू, अरे नाटकाचा विचार करा, नाटकाचा विचार करा ना रे, नाटकाचा विचार करा. सर जाऊ दे ना, चुकलं सगळ्यांचं. सॉरी, एकदा सॉरी करा ना. तू ना राजा सॉरी हा शब्द काढून टाक आयुष्यातनं. हा मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो, चालेल? नको सर. नको ना? नको. तू काय करतोस नाटकात? सर मी मेलेला माणूस. हा सॉरी, विषप्रयोग होऊन मेलेला माणूस. काय खड्ड्यात जाऊन मेलेला असशील? मेलेला माणूस आहेस ना, प्रेत आहेस तू ना. हा नुसता पडलेला असतोस ना, मग नीट झोप ना. असा 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 झोप. मेलाय, आपल्याला 2 तास झोपायचं आहे तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी, पण आपण रिहर्सलला नसतो. मरायचंच तर आहे ना सर, पडूनच तर राहायचं ना. मी प्रयोगात करेन ना. प्रयोगात असं का पडलास? हे कशाला का? हे का आला असं पडला होता? 15 मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली. सर माझी चूक नाहीये सर. मी बोलतोय ना सर माझी मी बोलतो आहे. माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे. सर मला फट दिलीत, मला तुझी फट काढेन मी. बरोबर बरं, पडलास ते पडलास ठीक आहे, चल बॉडी पडू शकते, तर तसाच गप्प पडून राहा ना. उठून सॉरी असं म्हणालास आणि परत झोपलास. आणि असं तू 4 वेळा केलंस नाटकात. 4 वेळा. रमेश सेट बघ काय आहे आपला, बघ. पिरियॉडिक नाटकाचा सेट आहे, पिरियॉडिक नाटक आहे, तर सॉरी असं म्हणतोस तू? सॉरी नशीब थँक्यू नाही म्हणालास नंतर. मूर्ख कुठले. आणि सावत्यात काय झालं? काय झालं? तो काय कमंडलूतनं मोबाईल घेऊन येशील तू? सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा. तुम्ही बॅगेत ठेवायला लावता, गेला चोरीला. आपण प्रायव्हेट नाटक करतोय, पेमेंट तरी मिळतं का? कसं नवीन मोबाईल घेतला, मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं, मग त्या भांड्यात ठेवला आपला असं. अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचास. वाजला ना तो. पप्पांचा फोन आला होता. काय? पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली आहेस तू? तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट. सांगतोय साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते? तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसटला. ही आकाशवाणी होते? कुठलं नाटक बसवतोय मी? हे काय फॉर्मचं नाटक आहे? बोल काय केलंस तू? तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं. नाही तपश्चर्येला कसा उभा होता सावत्या ते मला दाखव. आत्ता दाखव. बघा दिसत नाहीये? बघा साधू गोव्याच्या चड्डीत. तपश्चर्या नको आता कशाला झाकतोस? आता दाखव. नाही दाखव ना, दाखव काय आहे. हा नारळाची झाड, बोट, मासे. हा तपश्चर्याला उभ्या राहिलास, निम्म गोवा बाहेर आला तुझा तिकडनं. काय सांगणार आहेस तू ऑडियन्स ना? काय ह्याला काय लॉजिक आहे? इकडनं चड्डी दिसते, काय लॉजिक आहे ह्याला? गोव्यावर आणली ती. हे तू ऑडियन्स हे काहीतरी द्या ना, मला मारायला का नाही इथे काही? शिडू नका तुम्ही. सर बोलली. सर माझं कसं झालं सर? त्या खळ्यांमध्ये खडी टाकून बुजवेन मी त्या.
बंद करत्या. खळ्या दाखवून दाखवून कामं मिळवणारी तू नटी. तिकडे बस, बस तिकडे. काय तुझं? माझं कसं झालं सर? असं झालं तुझं. राणी नेत्रावती अख्खा वेळ नाटकात गॉगल घालून बसली होती. का? सर माझ्या लक्षात आलं, मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेजवर गॉगल घालून आलोय, पण तेवढ्यात लाईट आले. ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा. नाही सर, सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग 11 रुपये घेतल्याशिवाय. त्यामुळे मग असं. विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की? तो काय करतो नाटकात? काय कामाचं नाही, इकडं दोन्हीकडून शिवून ठेव येते करायला. आज करायला लागते मला. मग काय कामाचं आहे? तुझा बरमोडा मला नाही घ्यायची आहे रे. मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची. सर 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 असं नका बोलू सर. मी बोलतोय ना, ओठ हलतायत ना माझे. सर मला वाटलं फट मिळाली. अरे मला जा ना तुम्ही जा सर. ऐका माझं. आता जे येतील ना सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही. मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही. तुम्ही ह्याला घ्या, दत्तूला घ्या. दत्तू ओंकार राऊत आहे. ओके सर सॉरी सर. नको का बोलूस बाई, तू नको बोलूस. कुठलं नाटक? इजिप्शियन मम्मी वाटतेस तू भारताच्या नाटकात. दत्तू मी आहे, दत्तू मी आहे. सर मी सर चल तिकडे. सर ऐक. एक्सक्यूज मी. नमस्कार, मी बाबा सरंबळकर. हरकत नाही. मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो. सर मी हे सांगायला आलोय की मला पश्चात्ताप होतोय. मला फक्त आणि फक्त पश्चात्तापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो. अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं. सर या ना बसा. तुम्ही सगळ्यांनी बसा. नाही प्लीज, तुम्ही सगळ्यांनी बसा. प्लीज बसा, प्लीज बसा. वा 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 वा, काय ती कलाकृती. वा वा वा, काय कलाकृती. आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये. ओंकार राऊत कोण आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. हा बघा. वा 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 वा, काय नाटक बांधलंय तुम्ही. तुम्ही प्लीज बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. ओंकारजी, मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता, म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एकीकडे असं वाटतं की नाटक घडते, पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्या नाटक घडतच नाहीये. त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे, ती विलक्षण आहे. सर सर एक माफ करा जरा, मला फक्त या संचाशी बोलू द्या. मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात, पण तुम्ही प्लीज 5 मिनिट. नाही माझं झालं की तिकडे बाहेर थांबा. तुम्हाला देतो सेल्फी. तिकडे थांबा. तिकडे जा, तिकडे उभे राहा. तिकडे तोंड करून उभे राहा. ठीक आहे. त्यांना तिकडे तोंड करून उभे राहा. जा ना. ऐका प्रधानजी, ऐका. त्यांना कदाचित फोटो करतोय. स्मगलिंग करतोय. मग मोठ्याने बोल ना. तिकडे तोंड करून उभा राहा. जा बाबा, जा तिकडे जा. भेटायला आले. थांबते जागतिकचे मोठे आहेत ते. बाहेर थांब. मला फक्त थोडंसं बोलू द्या. 5 मिनिटांनी मग तुम्ही या. तर तुम्ही बसा. कृपा सर बसा. राणी तुम्ही बसा. मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जी काही रंगभूमी आहे, म्हणजे भरतमुनींपासूनची चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो. म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून. तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं, पण तुम्ही प्रधानजी काय काम केलं तुम्ही. काय काम केलं. नाही मला मी खरंच तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे. कारण प्रधानजी तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खेचलत. मला ते फार आवडलं. ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला. म्हणजे मला ते कथानकाची गरज वाटली. मला वाटलं केलं पाहिजे आपण. वा वा वा. त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं. थँक्यू सर. खरंच तुमच्या त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं. ह्याच्यामुळे नाटक.
हो, कारण जर तुम्ही प्रेक्षक होतात ना, तुम्ही किती वेळा रांगेत बसला होता. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत. काय सांगता? हो हो हो, तुम्हाला नाटक कळलंच नाही का? हरकत नाही, तुम्ही आणखीन 2-4 प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमगेल. मी नाही, थांबा 1 मिनिट. मला माहिती आहे तुम्हाला फोटोज हवेत त्यांच्याकडून, पण मला 5 मिनिटं द्या, मी बोलतो आणि मग तुम्ही फोटो काढा. तुम्ही फारच आणि तुम्ही तर काय सुंदर काम केलं साधू महाराज तुम्ही. एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मला खूप आवडली, ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला, म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड, म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. वा 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 वा. बरं, त्यात सुद्धा समर्पक असं संगीत, म्हणजे महागाई, या राज्यातली महागाई गगनाला भिडली आहे. तुझी चिमणी उडाली भुर्र, त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी. तुझी चिमणी उडाली भुर्र आणि इथे जनता पिसाटली आहे, तुझं पोपट पिसाटला. वा सर, वा, काहीतरी वेगळंच कळलंय सर तुम्हाला. नाही, मला थोडं हेच नाटक आहे. काय आहे असेल, हा फरक असतो प्रेक्षक आणि समीक्षकांमधला, हा फरक असतो. तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता, आम्ही असं नाटक बघतो. हा फरक असतो. नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते, जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती, पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती. अत्यानंद झालेला आहे हे नाटक पाहून. वा वा वा. हे कुठल्या फॉर्मचं नाटक मी बसून खूप आवडलं. आणि या रंगभूमीवरचं संयत अभिनेत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती, म्हणजे तुम्ही. नाही, तुम्ही फार सुंदर काम केलं, मला प्रचंड आवडलं. मला फक्त एकच मिनिट, मला फक्त एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते, तुमचं वर्किंग काय होतं ते मला जाणून घ्यायला आवडेल. सांग. सर, मी एक स्त्री आहे. वाटलंच, मला वाटलंच. होय होय होय, मला वाटलंच होतं. येस येस, हाच तो विचार की मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी या रूढी परंपरांना नाही जुमानत. राणी नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबेरंगी चौकटीचा एक तो बंध, तो चष्मा जो स्वच्छ नाहीये, जो नितळ नाहीये, त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत. बापरे, हे दिसतं. हो 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 सर. 10 रुपयाच्या गॉगल मधनं एवढं सगळं दिसतंय? सिरियसली? मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. असा प्रयोग म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्यती प्रयोग आहे. थँक्यू सर. आणि मी तुम्हाला आता शब्द देतो, काय सर, या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय. सर, मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहीन नाही. मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे. थँक्यू सर. पासपोर्ट्स आहेत ना सगळे? पासपोर्टच्या तयारी करून ठेवा. आपण 40 दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिनला जाऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. एक मिनिट सर, पासपोर्ट वरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे सर, आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर. हरकत नाही, गॅझेटवर चेंज करून घ्या. मी चाहता झालोय तुमचा चाहता. काळजी घे, टेन्शन घेऊ नको. चला चला तू या.
चला चला. हाय हाय येते येते. हे घे खाऊला 10 रुपये ठेवू तुला. एवढे असू दे गो. बाय बाय. माई नवी नवरी कशी दिसते ग उठून. 4 दिवस थांबला असता तर थांबायचं की आते. राहू म्हणतेस वय अगं राहिले असते. आता तुझ्या आत्याच्या पायाला काही बंधन आहे का? दोन्ही पोरांची लग्न झाली माया. दोन्ही पोरं लागली त्यांच्या संसाराला. राहायला काय हरकत नाही खरं. 2 पुनव झाली की मग हायच मग परत यात्रा नाही का? जाऊ दे पण जाते. काळजी घे बाया काळजी घे. आत्याबाई तू पण काळजी घे. काय राहताय वय? नाही तर सांगा मग दुसरा पॅसेंजर बघा. नाही लेका येते. चल काळजी घे बर का. तू पण काळजी घे आते. कसं आहे लेकीशी बोलायला पाहिजे. लेक माझी नांदाय आली ना. आत्या म्हणली ना आता ती. आत्या म्हणली तुम्हाला? आत्या म्हणजे तिच्या नवऱ्याची आत्या आहे मी. हे पण काय लांबच नाही. माझ्या जवळच आहे. माझा दीर आहे ना त्याच्या मेवण्याची लेक आहे ती. माझ्या जवळची झाली का नाही. आणि कसं आहे मी आज मागून घेतली तिला पप्प्यासाठी. मग माझ्या शब्दाला मान आहे ना दोन्ही घरात. मी आज मागून घेतली. आता मी काय म्हणतोय आता बसा की तुम्ही डिटेल मध्ये सांगा कोणाचं कोणाशी कुठं काय जुळवलंय. या बसून बोलून निवांत डिटेल मध्ये. चल येते. हो डायव्हर नीट जा बरं का आते. बसा बसा मी मदत करते. ह्या आतमध्ये असू दे तू नको लय काम करू. आता कामच करायचं तुला. पाय उचला की जरा. थांब वाईस थांब. काय झालं आता? थांब 2 मिनिटं थांब जरा. आले एसटी आहे माझी एसटी. 2 मिनिटं थांब. आवरा बरं का लवकर. सासू लय बोली ती ना तुला. बाया 2 दिवस बघितली मी तिची. रडू नको मी आहे ना. आत्याला सांगायचं काय अडलं तर. तुझी सासू आहे ना काय सांगू तुझ्या सासूचं. तुम्हाला सांगते बरं का भाऊ. तिची सासू आहे ना नवीन लग्न करून आली ना तर अशी तिच्यासारखी रडायची. मी म्हणून सांभाळली तिला. मग कसली कमी नाही पडू दिली. आणि काय वाटत आता सासूला का बाया मी लय मोठी हेड मास्तरीन. मी म्हणन तीच पूर्व दिशा. पण असं नाहीये. माझं ऐक. असं आहे ना मांजर आहे ना भगुल्यातलं दूध प्यायला आलं चाटाय आलं का तिला पहिल्या दिवशी हुडकवून लावायला पाहिजे. मी काय म्हणते आवाज चढवायचा. ती काय बोलली तर तू ऐकून घ्यायचं नाही. बरोबर आहे का चूक आहे माझं सांगा. हो बरोबर आहे. मांजर पहिल्या दिवशी तिथं मी तर एक मसच ठेवली वेगळी मांजराच्या दुधासाठी. म्हणजे काय जवान सकाळचं मांजर उठते जाते धारा काढते तिथंच दूध पिते आणि गावभर वाटून बी येते. बसा आता चला बसा. झालं म्हशीचं झालं काय? माझी एसटी आहे. हो आता प्लीज रिक्वेस्ट करतो अर्ध्या तासात एसटी आहे तालुक्यात. नाही तिला जरा 2 शब्द सांगते. म्हणजे कसं नवी नवरी आहे ना ऐकते का. मी काय सांगते तेवढं करायचं. तिने आवाज चढवला तर तू बी आवाज चढवायचा. लय ऐकून घ्यायचं नाही. कळतंय ना मी काय सांगते. बरं झालं आता तुम्ही बोललात. नाही म्हणजे 4 दिवस झाले ऐकून घेते गुमान दिसतंय मला. आता नाही ऐकायची मी. आता बघा कशी बोलते चुरू. झालं का? चला. तुझी बोलणी खाऊन घ्यायला जन्म घेतलाय का ग तुझ्या सासूनी? अयो बाया तुझ्या सासूने काय खस्ता खाल्ल्या मला विचार. बाया तुम्हाला भाऊ सांगते 15 किलोमीटर हिची सासू ना हापशाला जायची. तिथं 2-3 हांडे घ्यायचे डोक्यावर आणि बाया जायचे नाही. काल आली. रडू नको आते. नाही बोल. 2 पाटल्या गुरांचं शेण भरायची तुझी सासू. अख्खं घर सावरायची आणि काल आलेली पोरगी. लाज वाटते का ग तुला? काय अंगाला भोक पडतील का तुझी सासू तुला बोलली तर? नाही बोलशील तिला. तू रडू नको बरं. तू रडू नको. तू बोलते ना. नाही बोलणार आता. गबशीन ऐकून घेईन. गबशीन मी बोलणार नाही. चला गबशीन तर मरशीन ग. अगं बोलायला पाहिजे जिथल्या तिथं. तुम्हाला सांगते भाऊची सासूला एका जागे. ऐक माझं मी काय सांगते ऐक. कधी बोलायचं कुठं बोलायचं आपल्याला कळलं पाहिजे. उगा नाही तो या सासूने संसार उभा केला एवढा. काय सांगते आत्या कळतंय ना. नुसतं मुंडकं नको हलवू. मी सांगते तसं वाग. अगं माई बाय गो तू
काळजी घ्या माझी. हो आत्या लोक फोन करायला लागलेत माझी नाटक आहे. नाही झाले, चला चला आले आले बाबा, आत्या आल्या. काम नाही करीत ती माई. आवाज नाही एवढा चढवायचा. नवीन नवरीच्या जातीनं लोक नाव ठेवतील. काळजी घे. जाऊ दे म्हातारी सुरू व्हायच्या आधी रिक्षा सुरू कर. 2 मिनिटं पिशे धर माई. थांब आले मी. काय झालं आता? पाया कोण पडणार? पाया कोण पडणार? पाया पडतो. काय ठेव तुम्ही नाही. बस तिथं. हिला सांग ते. हिला सांग तू बस तिथं. काय ग मी जाऊ का? आता एकटी वाकणार आहेस वय. लग्न झालं ना तुझं. आता एकटी वागशील. आता एकटी पाया पडशील तर पुढच्या जन्मी डुकरिणीच्या जन्माला येशील ना. मग नवरा कुठं उलातला? ते येतातच आहेत तिकडं. आहे ते तुम्हाला माहितीये त्याला त्याच्या मित्रांशिवाय दुसरं काही दिसत आहे का? आता व्हिडिओ कॉल करा नंतर. नाही व्हिडिओ कॉल नाही रे. पप्प्याला फोन गाडीत बसून करा की फोन. नाही 2 मिनिटं वाईस थांब रे. 20 मिनिटं आहेत. पप्प्या हॅलो कुठे आहे रे तू? हा ते आलो कुठं उलातला? तिकडच येतोय 2 मिनिटं थांबा. तू आत्या चालली तिच्या घरी तर तिला बोलवायला नको का? अगं आत्या तिकडच येतोय तू फोन ठेवला. हंबाड्या ये लवकर. आलो थांब. येतील ते आधी तू बस की. तू नको मला सांगू तुझ्या नवऱ्याचं कौतुक. येतील म्हण. काय रे पप्प्या कुठं उलातला होता? ते मित्राचं काम होतं. मला कामाचं नको सांगू. बया चांगला उघडा होता ना. आतापासून ओळखते मी तर तुला. मला सांगतो मित्राचं कौतिक. चल येते. काय मी दुसरी रिक्षा बघतो. चालली का आते? 2 दिवस राहिली असती कोंबडा बिंबडा कापला असता. 15 दिवस रोग झालता का तुझ्या कोंबड्याला? अरे पप्प्या अगं आत्ते ते आमच्या भाऊकीचा उपवास होता 15 दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी. बरा 15 दिवस उपास होता. आत्या निघाली उपास मोडलाय तुमचा. आला मला मोठा सांगा. पाया पडायचं होत. अरे हाय थांब वाईस पाया पडते. पोरांना चांगलं वळण लावलंय मी. मग या थांबा. आता पाया पडली की जाऊ. हाते रडून तू. बडा लक्ष्मी नारायणाचा जोड आहे ग बाया. किती गोड पोर आहेत माई. झालं पाया पडून चला आता. अरे नाही रे जरा डोळं भरून बघून घेऊ दे. परत यायला मिळतंय नाही मिळतंय माझं काय सांगता येत. बघा ए ड्रायव्हर काय बघा चालू आहे. सांगतोय माझी एसटी आहे. मग मी काय करतो तर बघा. मग यायला साताऱ्यात ना कवा कोकणात गेलं कळलं मी नाही. वाईस थांब जरा 2 मिनिटं. काय सांगते मी. माई पोर ही बघ कशी झाली. कशी पांढरी फटक पडली. पार लग्नात पार गौरीवाणी दिसत होती. लय काम करायला लागतंय पोरीला. ऐकतो का? ऐकतोय. आई विना लेकरू आहे रे. आई विना लेकरू आहे. माहेरची नाळ तोडली. घरदार सोडून आले. जरा काळजी घबरडू नको. हे बघ मी आईच्या आणि याच्यामध्ये पडतच नाही माहिती. पडायचं दोघींमध्ये पडायचं. आईला समजावून सांगायचं. म्हणायचं तुझ्या तोंडाचं डबडा झालंय जरा कमी वाजीव. काय सांगते मी कळतंय का तुला? तू तिला गप करायचं. ही बोलणार आहे का? नवीन पोरगी बोलणार आहे का? नाही मी सांगतो ना आईला. आज आईला बोलतोय बघ तू माझ्या आणि बायकोच्या मध्ये बोलायचं नाही. गप बसायचं. त्याच्यासाठी जन्माला घातलंय का मूड द्या तुला तिनं. 9 महिने पोटात त्यासाठी वाढवला. तू बोलणी खायला वाढवला काय एवढी गरिबी यांच्या घरी. तुम्हाला सांगते माऊली आहे ना माऊली कोंड्याच्या भाकरी खायची. तवा दूध तयार करायचे आणि याला दूध पाजायचे ना मूड द्या बोलतोय. अरे आता तू बोलली ना म्हणून बोललो ना मी लाख म्हणेन. मला सांगतो आई देव असती जननी असती. काळजी घ्यायची बाया. संसाराचं नाही सांगता येत कसं. रडू नको आत्या. काळजी घ्यायची. झालंय चला एखाद्या सीट बेल्टच्या तोंडाला लावा. तू काय आते तू काय तिकडे बाय. अगं आते एसटी थांबा जरा व्हायचं. आमचं खाजगी तिकडे तू. ए आत्या थांबतो का 2 मिनिट? डबल डोलकी माहितीये का? ए बाबा गबत बाबा तू माझ गिरायक. थांबा जरा 2 मिनिटं महत्वाचं आहे. ओय तिकडे बघ. कान बंद करून घे. ऐकते का? रातीच्या जरा बांगड्या बांधत जा. अशा घट रशीने बांधायच्या. रातभर शांतता असते. माझ घरा पतुरा आवाज येतोय. आयो तुम्ही बांगड्या बांधत नाही वय? ऐकायला गेले वयाला. ए
ड्रायव्हर बांगड्या बांधून नाही तिला का बांगड्या तू कसला इंटरेस्ट घेतोय माझी एसटी आहे रे अरे येडाय का लागा बांगड्या बांधायला लागते त्या माझं घर फुटलंय त्याच्यामुळं तुला काय माहिती आहे एसटी नाही बघितलं माझं घर फुटलं भाषा पण फुटल ऐक माझं बांगड्या बांधायच्या आणि दुसरी गोष्ट इथं वर बी आंबाट नाही दिसलं पाहिजे वर साडी नेसायची चांगली हा 4 लोक नावं ठेवतील लई हिरोईन बन नको काय सांगते मी कळलं का आते आणि कशी चाली ती ग मला माहितीये नवी नवरी आहे साडी कधी नेसली नाही नुसती फॅंदाड्या गत चाली ती का ते बाईच्या जातीने कशी नजाकत पाहिजे बाया असं असं चालायचं बाया असं चालायचं असतंय नजाकत पाहिजे कळलं का लय हिरोईन बनायला जाऊ नको लोक नावं ठेवतील ग मलाच मग येते मी काळजी घे तोंड दाखवा मला लवकर कोणाचे 4 करा लवकर माझी पोरं दाखवतो बसा आणि हुंदडू नको लय काय म्हणलं तू मोबाईल घेतला का मोबाईल घेतला फोन करते ते लाडूची पिशवी घेतली का ए लाड अरे राहू ते लाडू मी तू स्टँडवर देऊन लाडू बघ माझे गुडघे दुखत अरे कशाला लाडू खायचे तर म्हातारी जरा बघू त्या पिशवीत बघा लाडूची पिशवी लाडू नाही अगं कुठे राहिले लाडू त्यात आहे बाय लाडू कुठे आत्या मी लाडू घेऊन देतो लाडू कुठे लाडू का आता विसरलात मी विसरली अगं तू विसरली मी कसली तुम्ही बघले दाबून चाललात ना घरातून बाहेर अरे चिराडला असते ती तू गप्प का चिराडले असते नवीन घेऊन देतो की आता आले माझ्या ध्यानात बाया तुळशीपाशी राहिले तुळशीपाशी हा ते मी बकरीला दगड मारत होते तेव्हा तुळशी बाया हाय आते तुझी सवय गेली ना का अजून दगडी मारायची बकरीला सवय नाही माई मुडद्या तू ती काळी बकरी आहे ना मला बघून करून चिडवत होती म्हणून हाणलाय तिला दगड बाया आता काय करायचं बाया आता तुमचे पाय दुखतात म्हणून रात्रभर झाकून मेथीचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू वळले होते मी बाया रातभर खपली हो माही ते लाडू वळतानाच बांगड्याचा आवाज येत होता मला 4 पोरं झाली मला नको सांगू तू पण ना हा मी पण बघ मी आता तालुक्याला जेव्हा चक्कर मारीन ना तेव्हा ती लाडवाची पिशवी येईल आणि तुला घेऊन देईन बस नाही तू बापले मोठा उदार लागून गेला मला माहितीये पिशवी धर जाते आत्ताच नको बाया असू दे मला वाटलं पण तू आता मी आणतो ना कुठं आणतो तालुक्याला मला देत अरे थांबलोय मी कुठं जायचं ना स्टँडवर काय आला कायला जायचं त्याला आज वाटत का तुला धंदा करीतो ना तू बया लोकांच्या गप्पा ऐकीत बसतो का अशानं धंदा नाही व्हायचा वया पोरं बाळे तुला चल ग 4 दिवस चिकन खायला घाल तुझं सांगतो गंडवून गेला मला आईला दुसरी माणसं घेऊन गेलो असतो ती बी नाही लागा या आत्या माणसाला का लय बेकार बघा आमच्या आत्या असं नव्हती बरं का आमच्या आत्याला हिरा पडली तुझ्या तोंडार नाही ती तुझ्या तिरडीचा मोडला नाही तो बांबू आता तुझ्या आत्याची गोष्ट ऐकू मी मला नको तुझी रिक्षा साताऱ्यातलं मालवणी दैनिक MSJ आवाज सामान्यांचा यंदाच्या मतदानात मारणार बाजी अरे बाबा काय करतेस काल दमायला झालंय हळू दम ना दचकलो इथे मी सॉरी ऐका ना बोल तुम्हाला मस्तपैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना तर आपण जाऊया ना फिरायला
चला ना जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये असं मस्त पैकी रोमॅन्स करत करत. गप ग नमा, कुठे खर्च वगैरे करायला लावतेस आता का? बस मी एक वेगळी आयडिया सांगतो. आपण मस्त, आज मला सुट्टी आहे, आपण मस्त बाहेरून जेवण मागूया. तू जेवण अजिबात नको बनवू. आपल्याकडे त्या वितळलेल्या मेणबत्त्या आहेत, मस्त कॅन्डल लाईट डिनर करू, मोठ्या आवाजात मूवी बघू, रात्री थोडी थोडी घेऊ, मस्त आहे की घरात होऊन जाईल. नाही माझं म्हणणं हीच मजा आपण बाहेर जाऊन करूया ना. चला ना. गप ना यार नमा, जा ना. कुठे एक दिवस सुट्टी लगेच कच्चच करते. गप यार प्लीज. नको, आपण घरीच करूया. थांब. आंखों की चमक पलकों की शान हो तुम, आंखों की चमक पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, कैसे ना कहूं मेरी जान हो तुम, मेरी जान हो तुम. चप्पल बाहेर काढे. कसं वाटलं वहिनी? कसं वाटलं सांगा? कातील खतरनाक. थँक्यू. मी केलं वहिनी. तुम्ही केली ही कविता 3 मिनिटात. ही शायरी आहे, कविता नाही. 3 मिनिटात मला सुचली. तुम्ही हे केलंय? आणि वहिनी ही मी माझ्या चेतूसाठी केली. किती गोड, किती छान. चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या. बापरे. मरमर मरते. मगाशी मी किचन मध्ये गेलो ना, ती कांदा कापत होती. तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला, तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या. माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला. वहिनी वहिनी लाजून चूर झाली होती, पिसासारखी उडत होती ती हवेत. मी म्हटलं तुला जमिनीला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो. म्हणून चहा हवाय ना? हो चहा हवाय. सांगतो, एवढं नको हे करूस. नाही, चेहरा बघा असाच. अरे नाही, अरे नाही पशा, खोटं नाही. मी खरंच सांगतो, मला चेतूबद्दल वाटलं. सॉरी भाऊजी, एक थांबा 1 मिनिट. त्यांना चहा हवाय आणि त्यांना माझ्या हातचा चहा आवडतो, म्हणून त्यांनी ऑफर केली. मला पण चहा टाक जरा. हो हो हो. आणते तुमच्यासाठी पण आणते. नुसता चहा प्या. बघा जरा, बघा. बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात, तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी. किती घाण उदाहरण आहे, कळतं तुला? शेर आणि मांजर काही संबंध नाही आहे. घाणच वाटणार तुम्हाला. ऐक नमा, त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा. मला चहा टाक. ए बाबा, चहा हवाय ना? वहिनी थांबा. चहा. वहिनी काय झालंय? बसा इथे. काही झालं नाहीये, तू जस्ट कीप आउट ऑफ इट. ऐक ना वहिनी काय झालंय? समय काही झालं नाही. वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी. ऐक ना, हे का? एक सेकंड थांब पशा, थांब पशा, थांब. तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणाला. काय झालंय, काय घडलंय वहिनी मला सांगाल? तू इथे बस. एवढं काही झालं नाही असं. 1 मिनिट पशा, प्लीज पशा. मी जेन्युअनली सांगतोय तुला. मस्करी मस्करी ठीक आहे, वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे. वहिनी काय झालंय मला सांगाल? सांगते भाऊजी. मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे. काय अर्थ आहे रे पशा? काय अर्थ आहे याला? नाही, ह्याच्यात काय? ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी. ह्याच्यात कुठे रिॲक्ट करशील? काही समय काही नाही झालंय. तू नाही, मला सांगू दे. मी सांगते भाऊजी, मी सांगते तुम्हाला. तर मी यांना काय म्हणाले? बरोबर आहे वहिनींचं. ऐक ना, ऐक ना, काही डोंट गेट फिजिकल. मी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. डोंट गेट फिजिकल. काही ऐक माझं. आडेडेट काढ, आडेडेट प्लीज प्लीज ऐक माझं. मला वहिनींशी संवाद साधू दे प्लीज. हात जोडतो मी. वहिनी सांगा. तर मी यांना काय म्हणाले भाऊजी, की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना. बरोबर आहे, मिळाली आहे. तर म्हटलं आपण फिरायला जाऊया. जायलाच पाहिजे. नाही म्हणतात. पशा तू फिरायला जायला नाही म्हणालास? तू जाणार आहेस? अलबत. बघा, अलबतला चाललेत ते. तुम्ही मला घेऊन गेलात कधी अलबतला? वहिनी वहिनी, अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये. अलबत म्हणजे अर्थातच मी जाणार आहे फिरायला. मला 5-6 दिवस सुट्टी आहे. मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे. दॅट्स इट.
ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला 5 दिवस रजा दिली आहे, मी तिथून फोन केला बायकोला, चेतूला. बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दिस. म्हटलं 1 मिनिट, आय एम टॉकिंग टू माय वाईफ, जस्ट कीप आउट ऑफ इट, डू नॉट एव्हर इंटरप्ट. मी तुला सांगितलं, बॉसला सांगितलं. एक मिनिट भाऊजी, तुम्ही हे बॉसला म्हणालात? वहिनी तो बॉस 6 तासांचा आहे. चेतू माझी आयुष्यभराची बॉस आहे. तिचा नंबर पहिला आहे वहिनी. नाही ऐक नाही, कुठली वाक्य पाठ करून आलाय साहेब? नको, मी इथे उगाच अडकेन माझ्या. नका नका, बघा ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात, काय धमक आहे त्यांच्यात. अगं हा तुमच्यात आहे धमक? नाही भाऊजी, तुम्हाला सांगते, माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो. हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला ना तरी म्हणतो नको ना मग, नको फोन करूस, आता मी ऑफिस. एवढं नाही करत मी. ऐक ना, नाही करत. ऐक ना, तुला माहिती ना माझा बॉस कसा आहे, कामावरून काढून टाकेल यार मला तो. लाथ मार. आय एम सॉरी, मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. आय एम सॉरी. लाथ मार तू त्या नोकरीला. भाऊजी, अशा 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार. काय ते? बोचार. 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर. सम्या, हे नको करू. तुला का नको करू? 1 मिनिट, मी बाहेर खेळवतो. ऐक, चल आपण जाऊया. उद्या तू नाहीये. 1 मिनिट भाऊजी, तू बाहेर जाऊ नये. मला वहिनीशी आज बोलायचंय. ही तगूस साधायचंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय कसा यार माझ्या वाहन. पशा प्लीज, मी खूप सिरियस आहे. पशा प्लीज. कोणाची बोलताय भाऊजी तुम्ही? नका त्यांच्या नादाला. अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे. घरात चुली समोर अश्रू कोण ढाळत असतं? बायका. आपण आजारी पडतो, 3 ताप येतो आपल्याला, 5 वाजेपर्यंत पाण्याच्या गाड्या कोण ठेवतात? आपल्या बायका. पशा समय ही इंटेन्सिटी. अरे आपण पैसे घेतो, उडवतो, मित्रांना वाटतो, पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही. कोण आहेत त्या? आपल्या बायका. बायका आपल्या. आय एम सॉरी म्हणे. हे जे ऐक, हे मला कळतं, हे करतो सगळं खोटं आहे. सगळं माझ्या बायकोला खरं वाटतं. माझ्या घरात प्रॉब्लेम होतो. मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना, तो टिकवणं आपलं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. भाऊजी, नका त्यांच्याशी बोलू तुम्ही. त्यांना नाहीये कौतुक माझं अजिबात. असं ना. अहो, त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे. ह्यांना बघवत नाही हो. पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर. आणि मी काय बोलले? तुम्ही गप्पा बसात. मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, तर नाही म्हणाले. 1 मिनिट, मी नाही म्हणालो. मग काय म्हणाला? मी म्हटलं की आपण, तू जेवण नको बनवू, आपण बाहेरून जेवण मागूया, घरात कॅन्डल लाईट डिनर करूया. पशा 1 मिनिट, शेवटचं वाक्य म्हण. हा, शेवटचं वाक्य म्हण. जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा लवकर सांग. जज आहेस का? चल रे. पशा, मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार, ऐक ना. शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किप पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स? सम्या, मी तिला म्हटलं, सांगतोय ना, ऐक ना, सांगतोय मी, ऐक, सांगतोय मी. शेवटचं वाक्य काय म्हणाला? तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागूया आणि घरात. बाहेर पशा. घरात. बाहेर पशा. घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणलंय. घरात म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात. या बायका वर्षभर घरात असतात, 5 दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठे न्यायचं? घरात. हे तुझं उत्तर आहे पशा? समय, हे काय कॅरेक्टर पकडलं? ऐक माझं, मी काय पडतो यार तुझ्या. मला घरात प्रॉब्लेम होतील. मी पशा घरातच करू म्हणतात सगळं. वहिनी, मी खरं सांगतो तुम्हाला, एवढा आटापिटा. वहिनी, मला जेव्हा सुट्टी मिळाली, चेतूकडे गेलो माझ्या. चेतूला मी सांगितलं मला बॉसने 5 दिवस रजा दिलेली आहे. पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. तिला म्हटलं, चेतू काय सनी देवलाय असं बोलतो? अरे माझ्या भावना होत्या त्यात. माझ्या भावना समजून घ्या. बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो. भाऊजी, पुढे पृथ्वी. मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. म्हटलं बोट ठेव, जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेईन. किती गोड. तिने बोट ठेवलं वहिनी. कशावर ठेव? बाली. बघा भाऊजी, चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चालले. वहिनी ते पाली. मी म्हणतोय ते बाली वहिनी. इंडोनेशिया. देशाच्या बाहेर विमानाने जावं लागतं तिकडे. तुम्ही वहिनीला विमान? अगं ऐक, वहिनींची काय चूक आहे रे? वहिनींची काय चूक आहे? कधी नेलंयस त्यांना विमानात? कधी नेलंयस का विमानात त्यांना? भाऊजी, कधीच नाही हो. पशा, शी पशाशी. कधीच तू नेलं?
पशाशी पशाशी ये. समय ऐक ना, हे व्हेरिएशन जे काय शोधून आणलेस ना, ऐक ना, या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर? समय या माऊलीने काय करायचं? अरे उपास तपास करते ही बाई कुणासाठी करते? भाऊजी जाऊ द्या हो, तुम्ही खूप त्रास नका करू. वडाला फेऱ्या मारते, आज पती मला 7 जन्म पाहिजे, कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला. नाही, आय एम सॉरी वहिनी, आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव. नाही भाऊजी, तुम्ही बरं वाटत आपण घरी जाऊया. माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ. वहिनी बस झालं, सवय झाली मला. हा बस झालं, मी तेच म्हणतोय बस. याच्या पुढे हा अहंकार, हा ॲटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही. कुठला हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. उठा वहिनी. सम्या, ठेचा रे, नांगी ठेचा. उठा वहिनी, उठा वहिनी. हा भाऊ तुमच्या बरोबर आहे, उठा. ऐक ना, असं ए म्हणा त्याला, ए म्हणा. म्हणजे ए म्हणा. संजय नार्वेकर मरशील म्हणा. मला म्हणा संजय नार्वेकर सारखा ये म्हणा. मला जमेल. वहिनी म्हणा, हीच वेळ आहे, मागे हटू नका. आजपर्यंत हेच झालेलं आहे, इथपर्यंत शब्द आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत, हीच वेळ आहे. वहिनी म्हणा. अगं तो वहिनी मेरी शेरनी आहे तू वहिनी. ऐक ना, या बात है मेरी शेरनी. हे नको. पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. वहिनी चला निघा, बॅग भरा, माहेरी जा. भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी काय आता बघा मी या माणसाशी कसं वागते. ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये, ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही. मी आताच्या आता माहेरी मला नाही राहायचं अशा माणसासोबत. मेरी शेरनी आहे तू वहिनी. गप्प ना, थांब ना यार. ऐक ना नमा, मी पाया पडतो तुझ्या. नमा ह्याचं काही ऐक. वहिनी एक मिनिट. वहिनी कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? बॅग भरते. मला वाटलं डिवोर्स घ्यायला चालला. तू गप्पला यार, तू कुठे आहे? चांगला ऑप्शन आहे भाऊजी. अगं नाही, या अशा माणसांसोबत राहिलंच नाही पाहिजे. मला हात नाही लावायचा. ऐक ना नमा, तू हात नाही लावायचा मला. नमा डोळे माझ्याशी आता या हे डोळे नाही दाखवायचे मला. अजिबात नाही दाखवायचे. माझ्याशी या भाषेत कधीच बोलायचं नाही. अगं मी नाही, मला नाही राहायचं तुझ्यासोबत. खांद्या हात नाही. मी बॅग भरायला चालले. थांब नमा. ऐक भाषा, हे सगळ्याला कारण काय माहितीये का? तुझा स्वभाव. बायको असतं ना, ते देवाने दिलेलं फूल असतं. प्रसाद असतो तो प्रसाद. आणि तो प्रसाद आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रसाद असतो. तो प्रसाद भाऊजी थांबा. अजून अजून एक मारा, उडी मारा. तुम्ही राग करताय. माझी बाजू घेताय म्हणून तुम्ही असं वागताय ना. तुमच्याकडे बघते मी. अरे माकडा, मिरच्या घेऊन यायला सांगितलं इथे बडबड करत बसला आणि घरी घातलेला पसारा कोण आवरणार आहे? अरे आज म्हंटल सुट्टी आहे, वरचा माळा आवरूया, तर इकडे आला काम चुकार, पळून आला इकडे. वहिनी, समीर तुम्हाला बालीला फिरायला नेला असं ऐकलं मी. कोण बालीला फिरायला नेतोय तुम्हाला? हे घुबड. बोलला आता वहिनी. मला बालीला आत्ता बोलला. हा रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर. आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला. ए काय टेपा मार. लपू नको. तोंड दाखव, तोंड दाखव. आता का लपतोयस? विमानाने नेणार आहेस? नाही वहिनी, असं करू नका. तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो. हा शायरी करतो? आता आम्हाला सांगत होता. हा लांडगा शायरी करतो माझ्यावर. अरे ए बोल ना. दातखळी बसली. बोल बोल ना. सम्या, बघू नको, डोळे काढून हातात देईन. बोल बोल. आय वॉन्ट आन्सर. आता बोल. चल घरी चल, फरशी पुसायला चल. फरशी पुस. सम्या 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 सम्या. शी सम्या, शी 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 शी. भाऊजीला घेऊ नका घरात. परत आला ना लात मारून हाकलून द्यायचं. तीच लायकी याची.
चल चल ए, बघू नको चल बच्ची, ए, चल. ते बॅगा भरतेस ना, जातेस ना? मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी. आपण छान घरात बसू आणि मस्त पैकी टीव्ही बघूया. नमा ओटी तू आता जात 4 दिवस आईकडे, मला शांतपणे ही सुट्टी एन्जॉय करू दे. नका नाही खाना. मला खरंच एन्जॉय. मी छान पॉपकॉर्न बनवते. चल मामा मामा मी नर्तकीसाठी म्हणालो, पण टाळ्या नर्तकीसाठी. हरकत नाही तर मामा ओंकार भोजने, टाळ्या 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 टाळ्या. वा 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 वा. मामांबद्दल आता मी काय सांगू. मामा खूप मोठे ढोलकी वादक. नुसते हातानीच वाद्य वाजवत नाही तर तोंडानी देखील ते वाद्य वाजवतात. मामा सोंडका. मामा म्हणजे सब कुछ भोजने मामा असे आहेत. म्हणजे ते गातात सुद्धा. नका तर आपला हा जो कार्यक्रम आहे, तर MHJ कला महोत्सव शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम 17 तास सुरू राहणार आहे आणि 7 तास तो आता सुरू आहे. आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मामांसाठी. नाटक म्हणू नका, दशावतार म्हणू नका, नमन म्हणू नका, तमाशा म्हणू नका. त्यांना म्हणू दे, नाही तर वाजवणार कसं ना. म्हणजे युथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत. म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं. माय कॉमेडी. काय मामा काय झालं? ठेचलं. मामा मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घ्या. माफ करा मामांचे हे जे पट्टे शिष्य, मामांचा भाचा आहे तो, मामांना ते बरोबर घेऊन आलेत. पण तुम्ही दोघंही आता AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. नाही साहेब, आम्ही लोक कलावंत आहे. आम्हाला ते ACच्या रूम मध्ये नाही जमत. आम्ही इथं बसतो. अरे इथं बसतो. मामा म्हणजे कसं आहे, तिथं ACच्या रूम मध्ये आहे ना, चैन नाही येणार आम्हाला. अच्छा. इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं वाटतं. इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमच्या आता सगळे, तर त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल म्हणून. क्या बात आहे मामा, क्या बात आहे. मामा लाख मोलाचं बोललेले आहेत. म्हणजे लाख मोलाचं बोलतो तरी गर्व उराशी नाही. मामा 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 म्हणजे शीघ्र कवीच आहेत. आणि शीघ्र कविता रचतो मी. क्या मामा आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे, पण ते वातावरण आहे नो, मला माहिती आहे. राहू दे. तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. आपण बरेच मोती बघितलेले आहेत इथे. आपण कलाकार बघितले, गायक बघितले, संगीतकार बघितले. कोणीतरी म्हटलेलंच आहे, शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो. लेखक, कादंबरीकार इरफान मुजुमदार. मामा मामा
त्यांची एंट्री झाली ना. अच्छा अच्छा. नवा हंगाम नवं कॅरेक्टर नाही. नमस्कार. येतंय हळूहळू येतंय. नमस्कार, मी लेखक इरफान मुजुमदार. धन्यवाद. हे सर तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल 15 मिनिटं. स्वागत करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं. टाळ्यांचा गजर नाही, टाळ्यांचा गाजर मिळालाय. सुरुवात झालेली आहे. पण हरकत नाही मामा, तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं मला फार अत्यानंद झाला, कारण मी आल्या जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला. धन्यवाद. पण प्रेक्षक आहेत, काही घाबरू नका. येतील ना पडत. येतील येतील म्हणजे काय, घरी नाही गेलेले आता पुढे. हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना, येतील ते. या 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 बसा बसा. ते मुलाखती मधल्या मधल्या जागा भरतो फक्त. हरकत नाही हरकत. तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मी काय लिहिलंय मी. परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक. माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये, तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा व्लादिमीर असं आहे. मला माफ करा, ते सलग 7 तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे. त्यातल्या संध्या पर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं, क्षितिजाला तर कुठे सोडलं माहित नाही, पण व्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं. माफ करा, ते मी मनात बरोबर वाचलं. करू नका, चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी, आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही हरकत नाही. माफ करा, हरकत नाही. तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, शतशः आभार. लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं, अत्यानंद झाला. तुम्ही घेणार माझी मुलाखत आता. हो हो ते बोला. ठीक आहे. तर लेखक कोण असतो? लेखक म्हणजे आजी. आजीवर वाजवण्यासारखं काय होतं? हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. तर लेखक म्हणजे आजी. लेखक म्हणजे आजी का? आम्ही लेखक आजी का असतो? कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो. काय असतं मला सांगा, आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं? आजी उभी राहते की गोष्टीतलं जग? गोष्टीतलं जंगल. येस. मामा मुळात तुम्ही वाजवतच का आहात? आता गोष्टीतलं जगला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले. जंगल हा त्यांचा एक फंबल होता, त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे? यांना आतमध्ये पाठवा ना, किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा. मामा मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा. माझी मुलाखत व्हायला हवी. मी सांगतो त्यांना, तुम्ही बसा बसा तुम्ही. मामा नका वाजवू तुम्ही. मुलाखतीचा कार्यक्रम आहे की नाही? हा ते पटकन लक्षात नाही राहत. नाही बघा तुम्ही, आनंद घ्या. तर मी जे सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो. आजीसारखे आम्ही आमचं काय होतं, आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टीमागे दडतो. सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं. काय होतं, पिढी सरते, पिढी सरते, आजी विस्मरण पावते, गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो. समाजातलं चक्र मामा 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 पुन्हा तेच होतंय. मामा
अरे सॉरी सॉरी मामा तुम्ही वाजवताय तुम्ही प्रेक्षकांना आवडले मामा प्रेक्षकांना आवडलेला आहे. त्यांना बोला सांगा तुम्ही परत ते बोला ना. काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का? प्रेक्षकांना अरे पण प्रेक्षकांना काहीही आवडतंय. मी पहिलाच असा लेखक असे. अरे मी मनापासून सांगत होतो पिढी सरते. वा 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 पिढी सरते. आजी विस्मरण पावते. वाजवू नका. नाही बस नाही ते हा मुलाखतीचा कार्य. मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय. मुलाखतीच्या ते सुद्धा बसून घ्या. नका करू. मामा काय होतंय मी जे काही म्हणीन जे काही बोलीन त्याला तुम्ही काहीतरी एक चाल देताय. त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते. नाही प्रॉब्लेम काय होतोय हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हा भातचा इथे बसलेला आहे नको तिथे ते वाजवतायत. होतंय काय प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम होतो. हेच करताय तुम्ही. काय गरज आहे का या रपाक दुमदुमची? अरे नका वाजवू. ते रपाक दुमदुम नका वाजवू. अरे नका वाजवू रपाक दुमदुम. नका वाजवू रपाक दुमदुम. का मामा हे का वाजवतायत मला सांगा. तेच बोलतायत ना त्याच्यामुळे ते वाजवून दाखव. मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नका वाजवू. अरे तेच नका बोलू रपाक दुमदुम. तुम्ही नका बोलू रपाक दुमदुम. तो आता रपाक दुमदुम नाही म्हणणार. नाही त्यांना कळतच नाहीये. मी शांत हो शांत हो. त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये. हा तुम्ही नका ते केलं त्यांनी ते नका करू. हा माफ करा. हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता. माझी मुलाखत होतच नाहीये. एकतर कुठे आहेत ते बोलवा त्यांना. येतील मगाशी वन्स मोर ते करत होते. आहेत प्रेक्षक आहेत. या कोपऱ्यात आहेत आमचे पाहुणे आहेत. ते जे कोपऱ्यातले पाहुणे आहेत त्या मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्या तेव्हाच ते उभे होते. त्यानंतर ते दिसलेच नाहीये मला. तुम्ही चिडू नका. आपला कार्यक्रम छान सुरू आहे. तुम्ही बसा. मला सांगा असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं. हो पण मग माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे हा. लेखकांच्या मुलाखती कमी होतात. चांगला प्रश्न. पण आता जर एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेला आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की याची काय गरज आहे मामा? तुम्ही काय बोलले आता? मी काय वाजवलं ऐका बरं. काय आहे हे? दुर्लभ योग. दुर्लभ योग. दुर्लभ योग. परत दाखवा. तुम्ही करा. तुम्ही करा. अजून काय बोललात तुम्ही? दुर्लभ आणि काय बोललात तुम्ही? मी दुर्लभ योग असं म्हणत होतो की मला त्याची अनुभूती घेऊ द्या. अनुभूती रसिको क्या बात है. हे खरे शिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत. मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे? मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलवलं होतं ना. अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का? नाही पण माझी मुलाखत आहे का नाही का? मी जाऊ. तुमची मुलाखत आहे? अरे माझीच मुलाखत आहे. सॉरी इरफानची मुलाखत आहे. हो रसिक हो इरफानची मुलाखत आहे. नाही रसिक हो इरफानची मुलाखत आहे जो एक अमराठी लेखक आहे पण मराठीच्या प्रेमापोटी वाङ्मयात रस घेऊन तो कथा कादंबऱ्या लिहितो तो इरफान. हा रसिक हो अमराठी. नाही रसिक हो इरफान जो अमराठी आहे. हा रसिक हो इरफान मराठे. कोण इरफान मराठे? जरा गडबड होते. मी 7 तास गेले हे करतोय ना त्यामुळे मला कळत नाहीये. रसिक हो इरफान. रसिक हो इरफान.
हां. हे जे शिंपल्यातले मोती आहेत ना ते अडकलेत तुमच्या. नाही माफ करा, ते थोडे ते सलग 7 तास करतोय त्यामुळे आहे. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. माझी मुलाखत आहे तर ती घ्या. हो. तर रसिक हो इरफान. हां, तर लेखक इरफान. गुड. ॲज ए लेखक म्हणून तुम्ही मला सांगा, तुम्ही लेखक कसे झालात? गुड क्वेश्चन. मामा थांबा मामा मला बोलू द्या. एक चांगला प्रश्न आहे हा. तर माझ्या शैशव अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली. गरमागरम शिजवलेलं अन्न, ते उकिरड्यावरचं खरकट, यात दुभागली गेलेली, यात भरडली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली. हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिझम जो आहे तो माझ्या धमन्यांमध्ये फार आतपर्यंत घुसला. आक्रोश वाटतो, त्यांचा दाह, त्यांचा क्षोभ मी कागदावर आणि माझी लेखणी त्यांचा टाहो झाली.